25 जून 1975ला इमर्जन्सीला काय झालं होतं? अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य समाप्त केलं, माध्यमांवर सेन्सरशिप, पेपर काढायचा असेल तर कमिटीकडे जाऊन पेपर त्या ठिकाणी दाखवा लागायचा तर पेपर काढता यायचा, आणि राज्य कायद्याने नाही हुकुमाने चालेल अशा प्रकारची व्यवस्था ही त्या ठिकाणी तयार झाली होती. किशोर कुमारांनी फक्त इमर्जन्सी योग्य नाही म्हटलं तर किशोर कुमारांना त्या आकाशवाणीवर बंदी टाकली आणि त्यांचे गाणे वाजवणे बंद केले होते. जॉर्ज फर्नांडिस यांच्या परिवाराशी त्या काळामध्ये जे काही झालेलं आहे, आजही मी सांगितलं तर माझ्या डोळ्यात पाणी येतं आणि माझ्या अंगावर काटे त्या ठिकाणी उभे राहतात. 1 लाखपेक्षा जास्त विरोधी पक्षाच्या लोकांना जेलमध्ये टाकलं होतं. माझे वडील 2 वर्ष जेलमध्ये होते, आमच्या काकू शोभाताई 2 वर्ष जेलमध्ये होत्या. या देशामध्ये बाबासाहेबांचं संविधान गोठवून त्या ठिकाणी अख्खं अपोजिशन जेलमध्ये टाकण्याचं काम केलं होतं.